खरं तर तुमच्या पत्नीचा तो जो सिनेमा येतोय तमाशा प्रधान आहे, लावणी प्रधान आहे आणि तुम्ही मात्र पहिल्यांदाच तमाशा पंढरीत आलात. आजचा हा माहोल कसा वाटला आणि काय सांगाल या सिनेमात काय असणार आहे नेमकं? संगीत रत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली 12 वर्ष खरं तर एवढा मोठा बेल्हे तमाशा नाट्य महोत्सव, लोकनाट्य महोत्सव इथं घडतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रय पण आहे. एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली, मला खूप आनंद झाला. मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली. काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव्ह त्यांची कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे. कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त आनंददायी आहे. त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली. त्यामुळे लोकनाट्य असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोककलाकारांमुळं जगली. त्यामुळे या कलाकारांचे आभार आणि या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं 25वा वर्ष येऊ त्यालाही यायला आवडेल. माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. प्रवीणजी, खरं तर पुणे जिल्ह्याच्या खेडोपाड्यात फिरून नाटकाचे कलाकार जमा करणारे प्रवीण तरडे आज पुन्हा एकदा या जुन्नर तालुक्यात फार पूर्वी तुम्ही येत होता. हां, मी 20-22 वर्षापूर्वी मी खेडोपाड्यात जाऊन तिथल्या मुलांना नाटक शिकवायचो. आज पुन्हा तिथं आलो. आमचा उमेश पण आहे इथं कुठंतरी. हे काय उमेश दांगट म्हणजे आमचा विवेक हांडे, ही सगळ्यांनी माझ्या नाटकात कामं केलेली आहे आणि त्यामुळं उमरजमधल्या त्या माझ्या कलाकारांनाही अगदी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही ती तेवढी कला जपली. त्यामुळे 2 व्हीलरवरनं पुण्यावरनं यायचो इथं नाटक बसवायला आणि पावसा पाण्यात पण यायचो, पण दरवर्षी नाटक बसवायचो. उमेशच्या माडीवर झोपायचो. हा, उमेशच्या घरी झोपायचो माडीवरती आणि आज ती कला जिवंत आहे, मला आनंद होतो.